यावेळेस फ्लॅट फटका डीप मध्ये प्रोडक्शन आहे. वन बाउन्स गॅदर करतील तद्दूर मात्र डबल धावसंख्या इथे मात्र मिळते. 2 धावेने धावपलक पुढे सरकतोय. धावपलकावर धावा लागले 2. इथे मात्र धावसंख्येला आकार दिला गेलाय या 2 धावेने. कोपर्डे आणि जांभूर 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीने. प्रकाश कारंडे आणि रोहित पाटील आपण पाहिले गेले ते अनुभवी खेळाडू आहेत. अनुभवी अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू प्रकाश कारंडे आपण पाहिले गेले. त्याच्या समवेत शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हिटमॅन रोहित पाटील. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पण नक्कीच पाहायला मिळते. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर मात्र 2 धावा. यावेळी देखील लेफ्ट स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र डॉट चेंडू येतोय. यावेळी देखील अगदी कमालीचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल आपल्याला नक्कीच हाताला जाणार पाहायला मिळतोय. गोलंदाज करण, कौतुक करावं लागेल करणचं देखील. ऑन साइडला बिगडी करण्याचा प्रयत्न. बॉलच्या इथे मात्र लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. करणने देखील अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी केले. 3 धावा खर्च केल्यात. एकही विकेट अर्जित केली गेली नाहीये. या षटकामध्ये मात्र धावगतीला कुठेतरी बेड्या घातल्यात करण याने. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय संकेत. यावेळी फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. संजय येतात चेंडू खाली. इथे मात्र 100 कॅच. कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत इथे मात्र चेंडूवर नजरा होत्या आणि शेवटच्या क्षणी इथे मात्र एका हातामध्ये झेल टिपलाय. संपलाय बॅटर प्रकाशांचा खेळ. डीजे कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू निघून चालला. 1 बाउन्स. सी मा रे शे पार. चौकार. सात धावा धावपलकावर 1 बाद 7 अशी स्थिती सध्या मात्र जय हनुमान क्रिकेट क्लब कोपर्डेची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल झाले एक्झिक्यूट. सिंगलच्या मध्ये धावपलक जाऊन पोहोचते तब्बल 8 या धावसंख्येवर. कोळवा टप्प्याचा चेंडू एकदा ऑन साइडला बिगिट केला. अलॉंग दी कार्पेट लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू टावल जातो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र सुरक्षितरित्या इथे मात्र पॉपिन क्रीज क्लिअर केले प्रवीण याने.
एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या धावसंख्येवर. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. अजून फायनलचा सामना देखील खेळवायचा. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही. अगदी बक्षीस वितरण देखील अगदी दिमागदार सोहळ्यामध्ये पार पाडायचं आहे. याच्या अनुषंगाने थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग हे जरूर लागली. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला आहे आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केली गेली आहे. सुंदर आणि मिडविन द विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो त्यावेळेला 11 या धावसंख्येवर. दुसरा षटकाचा खेळ इथे मात्र चालू आहे. नेक्स्ट बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. फिल्डर ऑन द बॉल. इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. जीवदान मिळतंय प्रवीण याला. या जीवदान मिळालेला त्याचा उपयोग फायदा घेतला जाईल का हे देखील पाहावं लागेल. धावफलकावर धावा लागले 13. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. अगदी धावगतीला कुठेतरी बेडा घेतला दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मात्र 3 धावा आल्या. त्यानंतर मात्र 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक. तेरा धावा धावफलकावर लागतात. शेवटचं आणि अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज राहुल या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय. चर्चा राहिली या गोलंदाजाची. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. अधिक चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर लागतात. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 चेंडू मध्ये अगदी 10 ते 12 धावा इथे मात्र बनवाव्या लागतील जयनवान क्रिकेट क्लब कोपाडे या संघाला. अन्यथा चांगली फाईट नक्कीच देता येईल जांभूर 11 या संघासमोर. अगदी समोरच्या दिशेने विशप मध्ये केला तर अगदी काळ्या पडद्यावर चेंडू जाऊन आदळतोय. क्रिकेट विश्वामधला अगदी सेफ फटका. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. सतरा धावा धावफलकावर लागतात. खोलवा टप्प्याचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय रोहित पाटीलच्या बॅट मधून. चौकार येतोय.
यावेळेस क्या बात आहे, दिशा दिली आणि कमाल इथं एफर्ट आपल्याला पाहायला मिळते, 100% एफर्ट्स. आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस आपल्याला नक्कीच पाहायला मिळते धाबाच्या स्वरूपात. प्रवीण मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळेल, त्याबद्दल मात्र त्या अगोदर मात्र या ठिकाणी खेळाडूचं कौतुक करावं लागेल. अगदी 100% एफर्ट्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव खर्च झाली, 18 धावा, 22 धावा धाव पलकाव्या लागतात. 22 ऑन स्कोरबोर्ड. आणखी एका विकेटचा होईल पाहताना 2 धावाच्या मदतीला प्रयत्नामध्ये, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आणखी एक विकेट आली आहे. थँक्यू सो मच डीजे. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपलं पाहायला मिळतं. यावेळेस मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट आली आहे. आणखी एका विकेटचा होईल पाहताना लागोबाच्या 3 विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल मंडळ चषक 2026 पर्व चौथ्याचा प्रथम फलंदाजी करताना 23 धावा धावपलकावर लावल्या. 18 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा बनवायच्या. संजय आणि काशीनाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर प्रकाश दाखल होत आहे, एक अनुभवी गोलंदाज. आता अनुभवाची कस आहे, अनुभवाचे प्रयत्न करावे लागतील. 24 धावा डिफेंड करायचे आहेत आणि ते कशा प्रकारे डिफेंड केले जातील हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात भिरकावून दिला, लांब षटकार ठोकलाय संजय याने. पहिल्या चेंडूवर समाचार षटकार.
संजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या षटकामध्ये. आणखी लोअर फुल टोल वसूल केलाय. आणखी एक मोठा तडाखा षटकार येतोय. सोळा धावा बलकावे लागतात. 8 धावांचा गरज असेल अजूनही. आणखी एक क्या बात है. तू पहाड़ नहीं, तू पलटन है, तू किस्सा नहीं, तू कहानी है. इसलिए संजय तेरे बेफॉर्म अंदाज की पूरी दुनिया दीवानी है. अगदी कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. संजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीची फटकेबाजी. संजय अगदी आपल्या नावाचा डंका, आपल्या गावाच्या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. इथे मात्र विजयी षटकार आणि जांभूर 11 या संघाचा विजय होतोय साकार. कॉंग्रॅच्युलेशन्स जांभूर 11 संघ. हार्ड लक, बॅड लक. जर्मन क्रिकेट क्लब. येस चला जांभूर 11 कॅप्टन या. टॉस केला जाईल पहिला. जांभूर 11 कॅप्टन या ठिकाणी यायचा मित्रांनो विनंती असेल. जांभूर 11